हॅलो फ्रेंड्स, आज आपण गणितामधील 7वं प्रकरण चलन बघतोय, जे दरवर्षी 1 गुणांसाठी विचारले जाते. गणित शिकत असताना आपण बेसिक टू मास्टर अशा प्रकारचे उदाहरणं बघतोय. त्याचप्रमाणे आपण अशा प्रकारच्या पॅटर्नने जातोय जेणेकरून ते सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजेल. चला चलन प्रकरण बघतोय. आता बघा, 1 डझन वह्यांची किंमत 240 रुपये. तर 3 वह्यांची किंमत किती? आणि 1 डझन वह्या, 1 डझन वह्या म्हणजे 12 वह्यांची किंमत किती? 240. मग आपण लगेच काय करणार, 1 वहीची आपल्याला किंमत काढायची. मग 240 भागिले 12 आणि 12 दुने 24 आणि हा 0 म्हणजे 20 उत्तर आपलं येणार. एका वहीची किंमत किती आली? 20. आता इथे बघा, आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, वह्यांची संख्या आणि किंमत. मग वह्यांची संख्या 12 आहे तर किंमत 240, जे आपण सोडवलं की 1 डझन वह्या आणि किंमत 240. मग 3 वह्यांची किंमत किती होणार? तर 20 त्रिक 60. ओके. 9 वह्यांची किंमत किती? 20 नव्वा 180. 24 वह्या म्हणजेच किती झाल्या? 2 डझन. मग 24 गुणिले 20 480 होणार. आता इथे वाढल्या वह्या अजून 50 वह्या. 50 वह्यांची किंमत किती? तर ती राहणार 1000. 50 गुणिले 20 आणि मग 1 वहीची किंमत आपल्या इथे 20 दिली. इथे एक तक्ता तयार झालेला आहे. ओके. जर या तक्त्याचा आपण बारकाईने विचार केला तर प्रत्येक गुणोत्तर आपल्याला 1/20 मिळतोय. 12 आणि इथे 20च मिळणार. 3/60 म्हणजे 1/20च मिळेल. 9/180 1/20 मिळेल. म्हणजे प्रत्येक गुणोत्तर हा 1/20 आहे. एवढं लक्षात ठेवूयात आपण आणि पुढे जाऊयात. ओके. तक्ता सगळ्यांना कळलेला आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन मेनली इथे भागाकार आणि गुणाकार हा पार्ट तुम्हाला स्ट्रॉंगली जमायला पाहिजे. ओके. आता आपण बघतो इथे समचलन. या 2 चलनं आहेत, एक समचलन आणि दुसरं व्यस्त चलन. आता बघा, एक्स आणि वाय समप्रमाणात आहेत म्हणजे समचलनात आहेत. मग हेच विधान आपण कसं बोलणार? एक्स आणि वाय हे समचलनात आहेत, ज्याला समप्रमाण म्हणतोय. आणि मग समचलनात आहेत म्हणून ते एक्स समचलन वाय असं लिहितात. काय लिहिलं? एक्स समचलन वाय. आणि पुढे एक्स बरोबर के वाय असं लिहिलं. इथे समचलनाचं चिन्ह काढलं आणि त्याऐवजी के लिहिला. आणि के हा स्थिरांक आहे. केला काय म्हणणार? समचलनाचा स्थिरांक. आणि केची किंमत आपण काय करणार? के बरोबर एक्स भागिले वाय. केला वाय गुणिले आहे आणि डाव्या बाजूला वाय येताना तो भागिले होईल. मग केची किंमत एक्स भागिले वाय राहणार. बघा, केची किंमत एक्स भागिले वाय. हे लक्षात ठेवा समचलनामध्ये. ओके. आता आपण काही चलनाचे चिन्ह वापरून विधानं कशी लिहायची ती बघूयात. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी. वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण घेतलं ए. ओके. आणि त्याची त्रिज्या घेतली आर आणि त्याचा वर्ग आरचा वर्ग. यांच्या काय आहेत? समप्रमाणात आहेत. मग लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत? तर ए समचलन आर वर्ग. ओके. चला पुढे बघतोय आपण. द्रवाचा दाब म्हणजेच पी प्रेशर हा त्या द्रवाच्या खोलीशी म्हणजे डी डेप्थ समचलनात असतो. तर हे विधान आपण कसं लिहिणार? पी समचलन डी या प्रकारे आपण ते लिहिणार आहोत. ओके. चला अजून आपण उदाहरणांकडे जाऊयात म्हणजे अजून क्लिअर होईल. समचलन म्हणजे नेमकं काय असतं? तर एक गोष्ट वाढत जाते त्याच वेळेस दुसरी गोष्ट पण वाढत जाते. ओके. समचलनामध्ये काय होतात? एक्स जर वाढलं तर
त्याच्याच प्रमाणात वाय पण वाढतं. पुन्हा मी रिटर्न जाणार. ओके, 1 वही 20 रुपये, 3 वह्या 60 रुपये, 9 वही 180 रुपये, 12 240, त्यानंतर 24 वह्या 480, 50 वह्या 1000 रुपये. म्हणजे काय झालं, इथे एक क्वांटिटी वाढत गेली, मग दुसरी पण क्वांटिटी त्याचबरोबर वाढली. याला आपण काय म्हणणार, समचलन म्हणणार. आता उदाहरण बघतोय. एक्स हे वायशी समचलनात आहे. आपण पटकन काय करतो, इथे एक्स समचलन वाय आणि आपलं उदाहरण नेमप्रमाणे आपण सोडून घेतो. एक्स बरोबर के वाय. इथे हे लोक बोलले चलनाचा स्थिरांक काढा. मग के बरोबर एक्स छेद वाय हे प्रत्येक उदाहरणाला येणारे समचलन असेल त्यावेळेस. मग आता सांगा एक्सची किंमत किती आहे, तर ती आहे 5. एक्सची किंमत आपण लिहिली 5 भागिले वायची किंमत किती आहे रे, 30. 5 भागिले 30 म्हणजे काय, तर 5 एके 5 आणि 5 सक 30 म्हणजे 1/6 आले. क्लिअर. तर 1/6 तुम्हाला चलनाचा स्थिरांक मिळाला. या प्रकारे आपल्याला सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. आता पुढे आपण बघतोय शेंगदाण्यांची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. मग शेंगदाण्याची किंमत आपण काय करतोय, एक्स घेतोय, त्याचं वजन घेतोय वाय, मग एक्स समचलन वाय, एक्स बरोबर के वाय, चिन्ह काढलं आणि के लिहिलं आणि केची किंमत काय येणार, एक्स भागिले वाय. आता पुढे जातोय आपण. 5 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत 450. इथे किंमत काय आहे, एक्स आहे आणि वजन काय आहे, वाय आहे. मग 450 आपण पुढे उदाहरणात बघतोय. 450 हे काय झाले, तर किंमत म्हणजेच एक्स झालं. त्यावेळेस वाय काय आहे, 5 किलोग्रॅम. सेम आपल्याला काय विचारलंय, तर 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत काढा. किंमत काय आहे आपली, तर एक्स काढायचे आणि तुम्हाला वाय काय दिलंय, 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. बघा एका वेळेस 2 आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. मग एक्स एकदा आहे, एक्स दोनदा आहे, वाय एकदा आहे, वाय दोनदा आहे. मग बघा पाठीमागे आपण लिहिलेले आहे, जेव्हा एक्स बरोबर 450 तेव्हा वाय बरोबर किती आहे, 5 किलोग्रॅम आणि वाय बरोबर 100 किलोग्रॅम आहे, तेव्हा तुम्हाला एक्स काढायचे आणि इथे एक्सचं वायशी समचलन आहे. मग सेम आपलं एक्स बरोबर के वाय आणि के बरोबर एक्स छेद वाय. पहिले आपण क्वांटिटीज घेऊयात. एक्स बरोबर काय येणार, 450 450 भागिले 5. ओके, इथे 450ला 5ने भाग दिलं, 5 9 45 आणि वर 0 राहिले म्हणजे आपलं उत्तर आलं 90. के काय आलं, 90 आलं. ओके, आता हा के 90 घेऊन आपल्याला काय करायचे, एक्स बरोबर के वाय आणि किंवा के बरोबर एक्स छेद वाय या दोघांपैकी कुठलं समीकरण आपल्याला वापरता येईल, तर एक्स बरोबर के वाय दोन्ही सारखेच आहेत. मग आपल्याला एक्सची किंमत काढायची इथे, म्हणून एक्स बरोबर के वाय हे आपण समीकरण वापरतोय बरोबर. आणि केची किंमत किती मिळाली, 90. वाय किती आहे आपल्याकडे, तर 100 आहे. मग आता इथे 90 गुणिले 100 मग ते होतात 9 1 2 3 1 2 3 0 म्हणजे 9000 रुपये आले. कळलं. मग एक्सची किंमत काय आली, 9000 रुपये. कधी, वाय 100 किलोग्रॅम असताना. आता इथे आपल्याला असंही सांगता येईल की वाय जर 100च्या ऐवजी 200 किलोग्रॅम असेल तर तुमचा एक्स किती असेल, तर तो असेल लगेच त्याच्या दुपटीने वाढणार, 9 दुने 18000 होणार. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला चटकन सोडवता येते. चला, हे समचलन तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असेल. आपण वळतोय
व्यस्त चलनाकडे. कधी व्यस्त चलन वापरायचं लगेच तुमच्या लक्षात येईल. कवायतीसाठी मुलांच्या रांगा केल्यात. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या व रांगांची संख्या खालीलप्रमाणे आहेत. जर मुलांची संख्या 40 असेल तर त्यावेळेस रांगा किती होतील? 6 होतील. ओके. मुलांची संख्या 10 आहे तर रांगा किती होतील? 24 होतील. मुलांची संख्या 24 आहे तर रांगा 10 होतील. मुलांची संख्या जर 12 घेतली तर रांगा किती होतील? 20 होतील. मुलांची संख्या 8 घेतली तर रांगा किती होतील? 30 होतील. मग तुमच्या लक्षात आलं असेल की मुलांची संख्या ही त्या वर्गामध्ये फिक्स आहे. आपल्याला रांगा थोड्या व्हॅरी करायच्या आहेत. पण मग एकूण मुलांची संख्या किती असेल तर समजा 40 मुलांची संख्या आणि 6 रांगा बनवल्या तर 40 गुणिले 6 240 होईल. ओके. पुढे 10 गुणिले 24 इथे देखील 240 होईल. 24 गुणिले 10 इथे पण 240 होईल. 12 दुने म्हणजे 12 गुणिले 20 इथेही 240 होईल. 8 गुणिले 30 8 त्रिक 24 म्हणजे इथेही 240 होईल. म्हणजेच बघा मुलांची संख्या आणि एकूण रांगांची संख्या यांचा जर गुणाकार केला तर तो 240 येतो आणि तो स्थिर येतो. पण इथे काय झालं आहे? दोन संख्यापैकी एक संख्या जर वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते. एक वाढली तर दुसरी काय होणार? कमी होणार. याला आपण व्यस्त प्रमाण म्हणणार. काय म्हणणार? व्यस्त प्रमाण म्हणणार. ओके. म्हणजेच काय? एक संख्या दुप्पट झाली की दुसरी निमपट होणार. व्यस्त चलन. चला तुम्हाला कन्सेप्ट कळलेली आहे की समचलनात आणि व्यस्त चलनात काय फरक आहे. तर व्यस्त चलनामध्ये एक संख्या वाढली तर दुसरी कमी होते आणि समचलनामध्ये दोन्ही समप्रमाणात वाढत जातात. आता बघा व्यस्त चलन अजून डीपमध्ये आपण बघूया. एक्स आणि वाय या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत. यालाच आपण एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहे असं म्हणणार. आणि इथे स्थिरपद के काढण्यासाठी एक्स आणि वाय यांचा गुणाकार करावा लागेल. मग आता यांची मांडणी कशी असते? एक्स व्यस्त चलन वाय म्हणजे याप्रमाणे 1/y असं लिहितात. एक्स बरोबर चलनाचं स्थिरांक के भागिले वाय आणि एक्स आणि वाय यांचा गुणाकार होणार. मग के बरोबर एक्स गुणिले वाय. ओके. मगाशी के बरोबर आपल्याला काय मिळत होतं? के बरोबर काय मिळत होतं? x/y मिळत होतं. इथे व्यस्त चलनात के बरोबर काय मिळतंय? एक्स गुणिले वाय मिळतंय. ओके. मग हे चलनाचं समीकरण आहे आणि के देखील इथे स्थिरांक आहे. आता बघा एक आपण तक्तात पूर्ण करूयात. ए हे बीशी व्यस्त चलनात असेल तर खालील सारणी पूर्ण करा. आता व्यस्त चलनामध्ये काय आपल्याला कळलंय? गुणाकार स्थिर येतोय. 6 गुणिले 20 sin 2 12 म्हणजे 120 झाले. इथे 120 आपल्याला दिलेले आहेत आणि ते 12 दिलेले आहेत. मग 120ला 12ने भागलं म्हणजे किती आलं? 10 आलं. म्हणजे 12 गुणिले 10 किती? 120. आता आपलं काय ठरलं? गुणाकार 120च यायला पाहिजे. ओके. मग 15ने 120ला भागलं. ओके. 120 भागिले 15 तर किती येणार आहे? आपलं उत्तर 8 येणार आहे. ओके. आता 4ने 120ला भागलं तर किती येणार? 30 येणार. ओके. मग इथे 30 आला. मग याप्रमाणे आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येईल. ओके. इथे काय ठरलं? गुणाकार हा स्थिर असतो. कोणामध्ये? व्यस्त चलनात. आता पुढे आपण काही उदाहरणं बघतोय. वा छान उदाहरण आहे. अशी किरकोळ आपण बेसिक उदाहरणं सोडवतोय आणि बेसिक उदाहरण सोडवून आपण ॲडव्हान्स आणि मास्टर उदाहरणांकडे जातोय. ओके. आता इथे आपल्याला काय दिलंय? एफ व्यस्त चलन डीचा वर्ग. एफ व्यस्त चलन डीचा वर्ग. आता हेच आपण मांडतोय
एफ बरोबर के छेद डीचा वर्ग. ओके, आणि के बरोबर एफ गुणिले डीचा वर्ग. डी वर्ग हा एफकडे गेला. ओके, आता आपल्याला डी बरोबर 5 तेव्हा एफ बरोबर 18 असं म्हटलेलं आहे. मग आपण किंमत टाकतोय. एफची किंमत किती? एफची किंमत किती आहे? तर 18 आहे. आपण 18 घेतला गुणिले डीचा वर्ग. डी किती आहे? 5. मग 5चा वर्ग. मग 18 गुणिले 5चा वर्ग 25. ओके, 25 आणि 18 यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 25 10 250 आणि 25 8 200 म्हणजे 450 येणार. के आपलं आलं 450. ओके, एक पार्ट आपला क्लिअर झाला. इथे केची किंमत आपल्याला 450 मिळाली. एकदा के मिळालं की तुम्ही काहीही काढाल. मग आता आपल्याला इथे काढायचं आहे के 450, डी 10 आहे, एफ काढायचं आहे. मग आपल्याकडे सूत्र काय राहणार आहे किंवा समीकरण काय राहणार आहे? तर के बरोबर, ओके, आपण लिहितोय के बरोबर एफ गुणिले डीचा वर्ग. चला, के किती आहे? 450 बरोबर एफ गुणिले डीचा वर्ग. डी आहे 10, 10चा वर्ग डायरेक्टली आपण 100 लिहून टाकूयात. ओके, आणि एफ बरोबर इथे काय होणार? 450 आहेत, 450 आहेत आणि 100 एफला गुणिले आहेत. मग 100 डाव्या बाजूला येताना भागिले होणार. मग 450 भागिले 100 होणार. अंशाचे छेदाचे 0 0 गेले. 45ला 10ने भाग दिलं तर एफ बरोबर आले 4.5. ओके, एफची किंमत किती आली? 4.5. चला, आपण तिसऱ्या पार्टकडे जातो. याच्या एफ बरोबर 50 तेव्हा डी बरोबर किती? मग आता इथे बघा, पुन्हा सूत्र तेच. के बरोबर एफ गुणिले डीचा वर्ग. के किती आहे? 450. एफ किती आहे? 50 गुणिले डीचा वर्ग. मग आता इथे काय करावं लागेल? डी वर्ग आहे तसंच ठेवलं. 50 गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला येताना भागिले होणार. मग 450 भागिले 50 बरोबर इकडे काय राहिलं? डी वर्ग. आता आपण भाग देतोय. 0 गेला 0 गेला आणि 5 9 45. 9 बरोबर डीचा वर्ग आणि डी बरोबर 9 कोणाचा वर्ग आहे? तर 3चा वर्ग आहे. दोन्ही बाजूचा वर्ग म्हणून काढले तर डीची किंमत येणार 3. मग डी आला आपला 3. आहे की नाही सोपं? हे सगळ्या उदाहरणांमध्ये जरा थोडं बारकाईने आपण बघूयात की समचलन कसं सोडवायचं आणि व्यस्तचलन कसं सोडवायचं. चला, लगेचच आपल्यासमोर आलं 2019-20 यामध्ये विचारलेला प्रश्न. एक्स व्यस्तचलन वाय. एक्स बरोबर 72 तेव्हा वाय बरोबर 8 आणि एक्स बरोबर 48 असताना वाय किती? अशाच प्रकारचे आपल्याला उदाहरणं विचारली जातात. मग इथे एक्स व्यस्तचलन वाय आहे तर मग आपण एक्स बरोबर के छेद वाय आणि के बरोबर एक्स वाय हे आपल्याला मिळतं. मग एक्स किती आहे? 72. वाय किती आहे? 8. 72 आणि 8. मग के बरोबर 72 गुणिले 8. हे आहे तसंच ठेवूयात आपण. ओके, याचं कारण सांगते तुम्हाला. आता पुढचं आपण एक्स बरोबर 48 असताना वाय किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आपण पुन्हा काय करणार? समीकरण लिहिणार. के बरोबर एक्स गुणिले वाय. के किती आपला? 72 गुणिले 8 आणि एक्स किती आहे? तर 48 आहे. एक्स हा 48. आपल्याला वाय काढायचं आहे. वाय आहे त्याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि 48 आपण इकडे शिफ्ट करतोय. मी स्टेप न वाढवता अगदी शॉर्टकट इकडे 48 घेतोय, इकडनं 48 काढून टाकतोय. ओके, आता बघा 8 आणि 48 तर 8 सक 48. आता 48 ने पण 72 म्हणजे 24 दुने आणि 24 त्रिक, पण आपण छोटा भागाकार घेतोय. 72ला 6 ने भागलं तर 12 सक 72. ओके, 72ला 6 ने भाग दिला तर वायची किंमत काय येणार?
12 येणार. माहितला पर्याय क्रमांक 4. बघा सोपं आहे. चला आपण अजून थोडंसं त्याच्यात सोपं करूयात. पुन्हा तसंच उदाहरण एक आपल्यासमोर आलेलं आहे जे आपण प्रॅक्टिसमध्ये सोडवलं आहे 2022-23. मग आता कुठलंही उदाहरण येऊ दे, आपण तयार आहोत. एफ व्यस्त चलन डी स्क्वेअर. ओके, मग आपण मांडताना कसं मांडतोय, डिरेक्टली मी मांडू. व्यस्त चलन आहे म्हणून के बरोबर एफ गुणिले डीचा वर्ग. चला, डी बरोबर 4 आणि एफ बरोबर 16. हे पहिल्यांदा सोडून केची किंमत आपण काढूयात. एफ किती आहे 16, डीचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. 4चा वर्ग किती येणार 16. 16 गुणिले 16 किती येणार ते 256. मग अशी म्हटल्याप्रमाणे के आहे तसंच ठेवूयात ना आपण. चला पुढे बघतोय आपण. पुन्हा काय करतोय, आपल्याला डी बरोबर 1.6 दिले आणि आपल्याला एफ काढायचं आहे. चल, के बरोबर एफ गुणिले डीचा वर्ग आहे तसंच लिहिला. के काय लिहिणार आपण 16 गुणिले 16 बरोबर एफ गुणिले डीचा वर्ग म्हणजे 1.6 त्याचा वर्ग. मग आपल्याला काढायची किंमत कोणाची, एफची. आहे तसंच ठेवलं आणि 1.6चा वर्ग या बाजूला घेतलं. इकडे येताना तो गुणिले आहे तो भागिले होणार. मग 16 गुणिले 16 भागिले 1.6 गुणिले 1.6. इकडे राहिला एफ. आता भाग दिल्यानंतर लगेचच तुमच्या लक्षात आलं की इथे उत्तर काय येणार आहे. 16ला 1.6ने भाग दिला तर इथे 10 येणार. ओके, सेम 16ला 1.6ने भागलं तर इथेही 10 येणार आणि 10 10 100. तर एफची किंमत येणार 100 म्हणजे इथे पर्याय क्रमांक 1. ओके, अगदी सिंपल आहे आणि शॉर्टकटमध्ये सोडवत चला. आता आपण पुढे बघतोय. एका शेतातील शेंगा काढण्याचं काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात. मी तुम्हाला शॉर्टकटने इकडे सांगतोय. आता अशा प्रकारची उदाहरणं, शाब्दिक उदाहरणं आली की आपण काय करायचं. तर 15 स्त्रिया 8 दिवसात काम करतात. हे लगेच आपलं लक्षात येतं की व्यस्त चलनाचं आहे, कारण एक शेत आहे, एक काम आहे, एक शेत आहे. तर आपण डिरेक्टली काय करायचं, 15 गुणिले 8 आणि 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यात किती स्त्रिया, तर त्याला आपण कितीने भाग देणार, 6ने भाग देणार. ही ट्रिक आपण वापरूयात. ट्रिक म्हणण्यापेक्षा अगदी सोपी गोष्ट आहे की फार स्पर्धा परीक्षेला किंवा NMS सारख्या परीक्षेला असं काही खूप सूत्रानुसार लिहिण्यापेक्षा अगदी शॉर्टकटचा आपण वापर करूयात. आता 8 आणि 6 पहिल्यांदा यांचं बघूयात. 6 बेत्रिक 6 आणि बेचोक 8. 15 आणि 3 15 भागिले 3. तर इथेही आपल्याला काय मिळतंय, 3 एके 3 3 5 15 आणि 5 चोक किती 20. मग जर 6 दिवसात ते काम पूर्ण करायचं असेल तर किती स्त्रिया लागणार आहेत, 20 स्त्रिया लागणार आहेत. अगदी शॉर्टकटमध्ये कुठल्याही प्रकारचं चलन समीकरण वगैरे आपण काही वापरलेला नाही. बघा इथे ते काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी 20 स्त्रिया कामावर असाव्यात. चला तशाच प्रकारचं आपण एक उदाहरण बघतोय. एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर. पण उदाहरण पूर्ण वाचायचं. काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात. बरोबर, पहिलं आपल्याला एक्स आणि वाय मिळालं. तर वेग ताशी 72 किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. सेम मगाच्याच प्रमाणे आपण करूयात. काय करतोय आपण, 48 गुणिले 6 आणि भागिले 72. आता इथे भाग देताना थोडे पाडे जर पाठ असतील तर ते चांगलं होईल, नाहीतर मग आपण शॉर्टकटमध्ये 6 एके 6 आणि 12 12 72 समजा. ओके, 48 भागिले 12 12 चोक 48 म्हणजे तुमचं उत्तर 4 येणार. 12 चोक 48. ओके, मग बघा इथे 48 ऐवजी वेग किती ठेवला, 72 किलोमीटर. मग 6 तासाऐवजी किती लागेल, 4 तास एवढा वेळ लागेल. आहे की नाही सिंपल. मग गरज नाही आपल्याला सूत्र वगैरे वापरायची.
मग ही सगळ्यांनी छोटीशी ट्रिक, फार मोठा आहे अशातला पार्ट नाही, छोटीशी ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवा. अजून आपल्याला काही अशी उदाहरणं मिळतील की जे आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. चला, अशी उदाहरणं भरपूरच आहेत आपल्याकडे. आता बघा 21-22ला असं उदाहरण विचारले, 40 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर 36 मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? उदाहरण पूर्ण वाचायचं, महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करायचं. मग 40 गुणिले 18 भागिले 36. ओके, 18 एके 18, 18 दुने 36 आणि 40 भागिले 2 म्हणजेच तुमचं उत्तर आलं 20. 40 भागिले 2 किती? 20. पर्याय क्रमांक 1. सांगा ना किती वेळ लागतो सोडवायला? त्यामुळे अशा उदाहरणांना घाबरून जाण्याची काही गरज नाही, आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. बघा, अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. अमित तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करते? थोडं वेगळं उदाहरण विचारले, पण आता बघा इथे काय होतं आहे की एक काम हा किती दिवसात पूर्ण करतो? 20, म्हणजे 1 भागिले 20. अमित तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे 1 भागिले 30. याला 20 दिवस लागतात आणि एक काम करायला याला 30. मग आपण काय करतोय? दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतील? मग त्यांची आपण बेरीज करतोय. मग आता मला एक सांगा, 20 दिवस किंवा 30 दिवस यांच्यापेक्षा कमी दिवस यांना लागणार, कारण दोघे मिळून ते काम करतायत. मग आपण इथे काय करतोय? तिरकस गुणाकार. 30ने इथे गुणायचं, इथे 20ने गुणायचं. ओके, मग 30 अधिक 20 आणि खाली काय राहणार? 20 गुणिले 30. ओके, 20 गुणिले 30. 30 आणि 20 किती झाले? तर ते 50 झाले. आणि 20 गुणिले 30 किती झाले? 3 दुने 6 आणि 2 0 म्हणजे 600 झाले. आपण पुढे त्याला अजून भाग देतोय. 0 गेला 0 गेला आणि 5 भागिले 60 म्हणजेच काय आले? 5 एके 5 आणि 12 पंची 60 म्हणजे 1/12. मग हेच एक काम पूर्ण करायला किती दिवस लागणार आहेत? तर 12 दिवस लागणार आहेत. हे 12 अतिशय सोपं आहे, पण थोड्या ट्रिक आणि थोडंसं व्हेरिएशन असल्यानंतर गोंधळून जाण्याची काही गरज नाही. पुढे जातोय आपण. 2023-24ला विचारलं, एक कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर आहे. काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात. तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग किती किलोमीटरने वाढवावं लागेल? किती किलोमीटरने म्हणजे 60पेक्षा किती किलोमीटरने वाढवावं लागेल? थोडंसं वेगळं विचारलंय. ओके, आपण सेम तशाच पद्धतीने जातोय. 60 गुणिले 8.5 भागिले 7.5. मग आता सिंपल 8.5 7.5 इथे काही घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांना 85 आणि 75 जरी केलं तरीही आपलं उत्तर येऊ शकतं. मग आता बघा, याला किती? 15 आहेत समजा. 15 5 75 आणि इकडे किती? 17 17 5 85. ओके, आता 60 भागिले 15 लगेच भाग जाईल अशीच आपल्याला उदाहरणं दिलेली असतात. 15 एके 15 आणि 15 चौक 60. 17 गुणिले 4 17 चौक 68. आपल्याला वाटेल अरे 68 उत्तर इथे लगेच दिलेलं आहे. उत्तर बरोबर, इथे 68 आला, पण किती किलोमीटरने वाढवावं लागेल? आधीचं आहे 60, आताचं झालं 68, म्हणजे 68 वजा 60 किती? 8 किलोमीटरने तो वाढवावा लागेल, म्हणून पर्याय क्रमांक 4. म्हणून मी उदाहरण वाचायला तुम्हाला काळजीपूर्वक सांगतोय. जर इथे असं विचारलं असतं सरासरी ताशी वेग किती असं म्हटलं असतं तर 68 आलं असतं, पण किती किलोमीटरने वाढवावं लागेल? तर 60 आधी आहे, आता 68 मिळालं, म्हणजे 8 किलोमीटरने वाढवावं लागेल. ओके, चला अजून उदाहरणाकडे आपण जातोय. शेवटचं उदाहरण दिसतंय बहुतेक, आणि आपण सगळे विचारलेले उदाहरण घेतोय, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की अरे किती इझी लेवल असते आणि बेसिक केल्याने किती फायदा होतो. एका वाहनाचा सरासरी वेग 24 किलोमीटर तास असताना काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो.
जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? अंतरासाठी किती वेळ लागेल? सरळ प्रश्न आहे. मग बघा 24 किलोमीटर गुणिले 12. पूर्वीपेक्षा तिपटीने वेग वाढवला म्हणजे 24चे तिप्पट किती? 24 दुने 48, 24 त्रिक 72. 72 वाढवलं तर मग आता काय असणार आहे? मग 24 एके 24, 24 त्रिक 72, 12 भागिले 3, 3 चोक 12 म्हणजे 4. मग किती वेळ लागेल? 4 तास एवढा वेळ लागेल. किती असेल तर 72 असेल. सरळ आहे ना, 24 जाण्यासाठी 12 तास लागतो, तर 72 जाण्यासाठी लगेच तुम्हाला 4च तास वेळ लागणार आहे. मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे प्रकरण स्पष्ट केलेलं आहे. आपल्या मित्रांपर्यंत हे नक्की शेअर करा. थँक्यू.